अरविंद मधुकर पेठे, वय वर्ष 63, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी करत होतो। 12 जुलै 2020 रोजी घरी येत होतो। त्यावेळेला सोसायटीमध्ये आल्यानंतर थोडंसं डोळ्यापुढे अंधारी आली। डॉक्टरांकडे गेलो, त्याने औषध दिलं। औषध घेतल्यावर बरं वाटलं। त्यानंतर 2-2.5 महिने काहीच त्रास झाला नाही। 26 सप्टेंबरच्या एका रविवारी परत सकाळी असा अंधार येऊन असं पडलो खाली, तेव्हा डोळ्याला उजव्या डोळ्याला थोडंसं लागलं आणि हाताला खरचटलं। म्हणून मला पण वाटलं की मे बी त्यांना डायबिटीज वगैरे होता की त्यांना पण कळलं नाही, बट त्यांना तसं पण शुगरचा वगैरे पण काही इश्यू नाही। त्यामुळे आम्ही फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला टेस्ट करून घ्यायला सांगितल्या, टू बी ऑन द सेफर साईड। सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्यांनी कार्डिओलॉजिस्टना भेटायचं सजेशन दिलेलं। डॉक्टर अंकुर फातर्पेकर सरांकडे त्यांनी पाठवलं। प्लाझाच्या समोर सिम्बायोसिस हॉस्पिटल आहे, तिथे गेलो। तेव्हा त्यांनी पूर्णपणे आकृती काढून व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं काय प्रॉब्लेम आहे ते आणि तुम्हाला काय करायला पाहिजे ते। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 2 प्रकारांनी सर्जरी करता येते असं सांगितलं। एक ओपन हार्ट जी पहिल्यापासून चालू आहे आणि एक हा नवीन प्रकार आहे टावी। पण ओपन हार्ट सर्जरीमध्ये रिकव्हरीला थोडा वेळ लागतो, टावीमध्ये रिकव्हरी पटकन होते। तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही सांगा मला, त्याप्रमाणे मी करतो। डॉक्टर अंकुर फातर्पेकरांकडे जेव्हा आई बाबा माझे फर्स्ट कन्सल्टेशन करून आले, त्यानंतर त्यांनी आम्हाला घरी येऊन सांगितलं वॉल्व रिप्लेसमेंटची गरज आहे। सो ती सर्जरी करायला लागेल आपल्याला, मेडिकेशन्सनी नुसतं होणार नाही आहे। त्यामुळे आम्हाला टावी जास्त सोयीस्कर वाटली। डॉक्टरांना भेटायला आम्ही त्यानंतर सिम्बायोसिस क्लिनिकमध्ये गेलो की सर्जरी कशी करायची, काय करायची। तर त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की तुम्हाला सर्जरीच्या 1 दिवस आधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल। इकडे ॲडमिट केलं आणि 8ला आम्ही सर्जरी प्लॅन केली होती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे। आणि त्यांनी सांगितलं की मी आता सर्जरीला स्टार्ट करतोय। सर्जरी ऑलमोस्ट 2.5 hours to 3 hours टाईम होता। सर्जरी केल्यानंतर 2-2.5 तास सर्जरी झाली, पण मला काहीसुद्धा कळलं नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्जरी खूप स्मूथ झाली आणि सर्जरीच्या दरम्यान त्यांनी अँजिओग्राफी पण केली की जस्ट टू चेक की बाकी काही कुठे डिफेक्ट्स नाही आहेत ना। आणि सर्जरी झाल्यानंतर बाबांना जेव्हा त्यांनी ICUमधनं बाहेर आणलं तेव्हा ही वॉज वेविंग ॲट अस आणि आम्हाला ते खूप अनएक्सपेक्टेड होतं की आम्हाला वाटलेलं की ते लोकल ॲनेस्थेशियामध्ये असतील किंवा झोपलेले असतील किंवा असं असतील, पण ते आमच्याशी नीट व्यवस्थित बोलले सुद्धा। आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे तेव्हा की तावीच्या सर्जरीसाठी ऑप्ट केलेलं तो तेव्हा खूप राईट डिसिजन घेतला असं वाटलं। तर त्यांनी आम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित दाखवलं की आम्ही कशी सर्जरी केली। आम्ही ती ट्यूब जी इन्सर्ट करून आतमध्ये वॉल्व कसा काय रिप्लेस केला, तुमचा जुना वॉल्व काढून नवीन वॉल्व तिकडे प्रॉपर रिप्लेस केला। प्रोसेस खूप स्मूथ होती। डॉक्टर भेटायला म्हणून आले, त्यावेळेला त्यांनी विचारलं काय कसं काय, म्हटलं एकदम व्यवस्थित आहे। तर व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर सरच म्हणाले की मग काय घरी जायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही सोडत असाल तर मी घरी जातो। त्याप्रमाणे त्यांनी परत 2D इको करून बघितली, इकडे नॉर्मल होतं। मग त्यांनी सिस्टरना सांगितलं ना घरी सोडा आज। त्याप्रमाणे 9 तारखेला आम्ही रात्री घरी पण आलो।